नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आजचा आपला विषय आहे मृत्यूपत्र करताना. मृत्यूपत्राविषयीची फारशी माहिती तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांना नसते आणि ते कधी करावं, त्याचे फायदे तोटे नेमके काय आहेत या शंकांना आज आपण उत्तर देणार आहोत. आपल्याकडे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ॲडव्होकेट उदय वारुंजीकर आलेत. त्यांचं पण स्टुडिओत खूप खूप स्वागत करूयात. आपल्याला प्रकाश बोरकर प्रश्न विचारतात मुंबईहून. प्रकाश. हॅलो. हा प्रकाश. नमस्कार. आजचा विषय तुमचा अतिशय योग्य आहे, कारण आमच्यासारख्या मिडल क्लास माणसाला इतर ठिकाणी जाऊन चौकशी करणे ना ते जमत नाही. हा विषय बरा पडला. आता मी विचारतो की माझी आई आहे आणि आईला एक बहीण आहे, दोघीच बहीण आहे, त्यांना भाऊ वगैरे कोणी नाहीये. आता झालं की आम्ही राहायला मुंबईला असतो आणि चुलत भाऊ राहायला गावी आहे, मावस भाऊ. तर त्याने काय केलंय की आता ती जमीन तो विकतोय, गावी आमची आहे ती तो, आणि विकतोय आम्हाला कळलं. आम्ही तिथे गेलो, त्याने आम्हाला सांगितलं की मी तुमच्या आईकडनं बक्षीसपत्र बनवून घेतलेलं आहे आणि आमची आई अजून हयात आहे आणि जी माझी मावशी आहे ती हयात नाहीये. त्याच्यामुळे आता आम्हाला काय करायचं तेच समजत नाहीये. यांनी जो काही प्रश्न उपस्थित केलाय त्याच्यामधला प्रश्न जरी सुस्पष्ट नसला तरी मी तो जरा वळवून घेतो. गावाकडे राहणाऱ्या मालमत्तेच्या संदर्भातलं मृत्यूपत्र त्यांना मुंबईत करणं शक्य असू शकतं. दुसरा मुद्दा असा, त्याच्या जे काही उदाहरण दिलं त्याच्यातून असा येऊ शकतो की समजा त्याची मावशी हयात आहे तर मावशीला हिस्सा द्यायचा किंवा नाही याचा विचार आईनं केला गेला पाहिजे. जर मावशीला जर का अपेक्षेपेक्षा जास्त हिस्सा देत असाल तर तो का देताय, आणि जर देत नसाल तर का देत नाहीये, याचं थोडक्यात का होईना परंतु सुस्पष्ट असं त्याच्यामध्ये मृत्यूपत्रामध्ये उल्लेख असावा असं मला त्यांना सुचवावं असं वाटतंय. बरं, आपल्याला अब्बास सय्यद प्रश्न विचारतात औरंगाबादहून. अब्बास. हॅलो. हा अब्बास. मला असं विचारायचं होतं की माझ्या आजीचं आत्ताच 28 तारखेला निधन झालंय आणि तिने मृत्यूपत्र केलेलं नाहीये. माझी आई जी होती फक्त तिला 23 मुलं होतं आणि त्यांचे आम्ही 2 भाऊ आहोत. त्यांची 2 मुलं म्हणजे आम्ही 2 भाऊ. तर आता त्यांनी मृत्यूपत्र नाही केलेलं आहे आणि बँकेमध्ये सुद्धा नॉमिनेशन नाही दिलेलं आहे आणि बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे होते, त्याच्यानंतर जमिनी सगळं त्यांच्याच नावाने. तर आता आम्ही त्यांना कसं घ्यावं, लिगल ऍक्शन कशी घ्यावं. ज्यावेळेस मृत्यूपत्र अंमलात आणलेलं नसतं किंवा ज्या दिवशी तुम्ही मृत्यूपत्र नसतं असं लक्षात येतं त्यावेळेस आपला जो रेग्युलर सक्सेशनचा जो कायदा आहे, म्हणजे ज्याला आपण वारसाचा कायदा म्हणतो, तो कायदा या प्रकरणात लागू होतो. त्या पर्टिक्युलर जो कोणी माणूस मयत झालेला आहे त्या जो कुठल्या त्या धर्माचा आहे त्या धर्माचा कायदा त्याला लागू होतो. त्याच्यामुळं हे जे मिस्टर अब्बास सय्यद औरंगाबादमधून बोलतायत त्यांच्या प्रश्नाबाबतीत उत्तर देताना असं म्हणावं लागेल की तुम्ही जे काही बँकेमध्ये जर नॉमिनेशन जर नसेल किंवा स्थावर जंगम मालमत्ते संदर्भातली जर का काही अन्य विल्हेवाट जर लावण्यासंदर्भातल्या जर डायरेक्शन जर काही नसतील तर जो कुठला वारस कायदा आपल्याला लागू होतो त्या वारस कायद्यानुसार आपल्याला पुढील कारवाई करावी लागेल. अशा प्रकारची अडचण होऊ नये म्हणूनच आम्ही मृत्यूपत्र योग्य वेळेस करा अशा प्रकारची सूचना आणि सल्ला बऱ्याच वेळा पक्षकारांना देत असतो. आपल्याला निखिल माने प्रश्न विचारतात कल्याणहून. निखिल. हा बोलतोय. हा प्रश्न विचारा तुमचा प्लीज. हॅलो. हा प्रश्न तुमचा सलग पूर्ण करा प्लीज. माझा प्रश्न असा आहे की माझे वडील आहेत आणि माझे काही सावत्र भाऊ आहेत, माझे काही सावत्र भाऊ पण आहेत. तर प्रॉपर्टी बद्दल म्हणजे माझे वडील अजून जिवंत आहेत तर त्यांनी वडिलांना थोडे काही पैसे देऊन त्यांनी रूम त्यांच्या नावावरती करून घेतलेली आहे. तर आता आमचा अधिकार ते दाखवत नाही, तर आम्हाला आमचा अधिकार पाहिजे. तर मृत्यूपत्रात मला काय थोडक्यात सांगाल का तुम्ही? मृत्यूपत्रामध्ये ज्या काही वेगवेगळ्या मालमत्तेच्या संदर्भातली तुम्ही नोंद करू शकता त्याच्यामध्ये अशी मालमत्ता की ज्या मालमत्तेमध्ये तुमचा अधिकार आहे अशाच मालमत्तेचा तुम्ही अंतर्भाव करू शकता. मिस्टर माने यांचा कल्याणवरून जो फोन आलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की वडिलांना थोडेसे पैसे देऊन त्यांनी वडिलांचा हक्क सोडपत्र करून घेतलेलं आहे. त्यामुळे साहजिकच आता त्याचा अर्थ असा लागू शकतो की ते जे काही हक्क सोडपत्र आहे त्याच्या आधारावरती तुमच्या वडिलांना या प्रॉपर्टीमध्ये आता अधिकार नाही, त्याच्यामुळे मृत्यूपत्रामध्ये या प्रॉपर्टीचा उल्लेख त्यांना करता येणार नाही. त्यामुळे त्यांना कदाचित सल्ला असा असू शकतो की तुम्ही ती जे काही हक्क सोडपत्र केलेलं आहे ते चुकीचं आहे, अशा प्रकारची कोर्टामध्ये तुम्हाला कदाचित दाद फिर्याद मागावी लागेल. आपल्याला अनिल बळलाल प्रश्न विचारतात औरंगाबादहून. अनिल बल्लाळ. हा अनिल. हाजी, आम्हाला हा प्रश्न विचारायचा, वडिलांनी
1997 मध्ये रजिस्टर्ड विल केलेलं आहे. त्याच्यानंतर म्हणजे सिव्हिल सर्जन काउंटर साइन आहे, डॉक्टर सर्टिफिकेट आहे. तरी आमच्या भावाने केस केली होती. खालच्या कोर्टात आम्ही ती केस जिंकलेलो आहोत. आता हायकोर्टात आहे, पण रजिस्टर्ड विल असताना सर्व असताना आता जर आयुष्यभर आम्ही असं जर कोर्ट कचेरी केलं तर आम्हाला फायदा काय आहे? आपण चांगला मुद्दा उपस्थित केलेला आहे. वास्तविक पाहता ज्यावेळेस रजिस्टर्ड विल असतं त्यावेळेस ऑटोमॅटिकली या विलच्या सत्यतेबाबतचे जे काही बरेचसे प्रश्न उभे राहण्याची शक्यता असते ती कमी होते. पण याचा अर्थ असा आहे का की रजिस्टर विल केलं म्हणजे 100% प्रूफ असं काही आहे का? आता असं काही नाहीये. ते विलच्या बाबतीमध्ये अन्य मुद्द्यांवरती चॅलेंज होऊ शकतं. न्यायालयाच्या दरवाजामध्ये तुम्ही जाऊन किंवा विरुद्ध पार्टी जाऊन दाद मागू शकते. त्यामुळे जर अशा प्रकारचं जर काही प्रकरण जर घडलं असेल तर त्याचा हे जे मूळ तत्व आहे याच्याशी काही संबंध नाही. कदाचित तुम्हाला असं म्हणणं शक्य असू शकते की आपल्या वकिलांच्या मार्फत तुम्ही उच्च न्यायालयाच्या समोर लवकरात लवकर जाऊन हे प्रकरण लवकर सुनावणीला घ्या अशी तुम्ही विनंती नक्कीच याच्यामध्ये न्यायालयाच्या दरबारामध्ये तुम्ही नक्की करू शकाल असं मला सुचवा असं वाटतं. तुमच्या अशाच प्रश्नांची आम्ही वाट बघतो. पण आता घेतो एक ब्रेक. पण ब्रेकला जाण्याआधी पुन्हा एकदा आमचा कॉन्टॅक्ट नंबर लिहून घ्या. 022-668-99204 022-668-99204.